दुकानात आल्यावर समजलं की 20 रुपयाने साखर वाढलेली आहे. एवढे जर साखरेचा भाव अचानक असा 20 रुपयाने वाढणार तर महिला काय करणार? कसं साखरेमुळं एवढी महागाई झाली तर आम्ही सामान्य माणसांनी कसं खरेदी करायची? पहिले लोक 4-5 किलो घेऊन जात होते, आता अर्धा किलो पाव किलोवर आले. आणि त्यांचे म्हणजे कसं पहिले 250 रुपयाला 5 किलो येत होती, आता 350 रुपये 5 किलो झाली. बाजारामध्ये साखरेचा भाव वाढला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे आणि आजपासून जवळपास 20 रुपयांनी साखर महाग झालेली आहे. आपण हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी विरार पूर्वेच्या कुबेर ऑइल डेपो आणि सुपर मार्केट या ठिकाणी उभा आहोत. आणि हे जे दुकान आहे हे होलसेलचं दुकान आहे. या ठिकाणी विरार पूर्वेच्या मनवलपाडा कारगिलनगर या परिसरातील अनेक ग्राहक जे आहेत हे या ठिकाणी येत असतात आणि रोजचा उदरनिर्वाह करणारे जे नागरिक आहेत, जे मूलभूत वस्तू लागणारे आहेत त्या खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आणि त्याचाच फटका कुठेतरी आता साखरचा दर वाढला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. काही महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहेत, साखर घेण्यासाठी आलेल्या आहेत. आपण काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. काय सांगणार, आज तुम्ही बाजारात आलेले आहेत, कसा दर आहे साखरेचा? दुकानात आलो आम्ही आता सामान भरायला, तेव्हा जस्ट कळालं की बाबा साखरेचा भाव 20 रुपयाने 1 किलो म्हणजे साखरेच्या मागे 20 रुपये वाढलेत अचानक. म्हणजे अचानक समजल्याच्या नंतर मग आम्ही काय घरी परत जायचं की साखर घ्यायची हे काही समजत नाही. म्हणजे दुसरं सामान घ्यायचं की नाही हे पण नाही समजत आहे आता. म्हणजे आता मला असं वाटतं की न साखर घेता घरी गेलेलं बरं. सरकारची एवढी विनंती आहे मला की महिलांच्या बजेटवर जरा लक्ष द्यावं. निश्चित आपण अजून काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. बाकी काय सांगणार, कसा भाव आहे साखरेचा? साखरेचा भाव आता भरपूर वाढलेला आहे, 74 रुपये झालेले आहे. तर आम्ही आता साखर कशी घेणार? सरकारने थोडी कमी करावी. गणपती आलेले आहेत, रक्षाबंधन आलेलं आहे, सगळे सण आलेले आहेत. आता गावाला जायचे गणपतीला, तर साखर गरीब माणसाने काय करायचं? म्हणजे साखरेचा भाव, तेलाचे भाव सगळं कमी करावे. निश्चित आपण अजून काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही काय सांगणार, आज या ठिकाणी आलात, कसा भाव आहे? नाही, साखरेचा भाव डायरेक्ट 20 रुपयांनी वाढला तर मग आम्हाला तर प्रश्न पडेल ना, मग आता काय करायचं, कसं करायचं? कारण का ऑलरेडी तेलाचे भाव वाढले, परत आता साखरेचे भाव वाढले. मग कसं करायचं? एक महिलांनी कसं पूर्ण घराचं कसं हँडल करायचं? कारण का मग ह्यांना माणसांना काय ते एवढे पैसे देतात, एवढं तुम्ही त्याच्यात मॅनेज करा. तर आम्ही कसं मॅनेज करणार आता? कारण का मला सरकारला एकच विनंती आहे की लाडक्या बहिणीकडे कमी लक्ष देता ह्या ज्या गोष्टी आहे महिलांच्या गरजेच्या त्याच्यावरती जरा जास्ती लक्ष द्यावं. कारण का आम्हाला खूप काटकसर करावी लागते सगळ्या गोष्टीमध्ये. तर तेवढं आमच्याकडे महिलांवरती लक्ष द्यावं सरकारने, हे मला त्यांच्याकडे विनंती आहे. निश्चित आपल्यासोबत दुकानदार देखील आहेत. काय सांगणार, आज भाव किती आहे साखरेचा, कशी बाजारात हालचाल आहे? आज साखरेचा भाव 74 रुपये किलो आहे. अजून पुढे सांगता 80 पर्यंत जाईल असं वाटतंय. कशा पद्धतीने गिराईक तुमच्याकडे येते, कशी खरेदी केली जाते? पहिले किती कसं पद्धतीने पहिले 50 रुपये किलो होते, डायरेक्ट 70 रुपये सांगतात गिराक. म्हणजे असं का वाढलंय, एवढे का वाढलंय? म्हणजे आता काय सांगणार त्यांना, पुढून आम्हाला माग येते. 74 रुपये 76 रुपयाची खरेदी 70 रुपयेपर्यंत खरेदी झाली आमची. असं कशा पद्धतीने गिराईकाची मागणी आहे? आता पुढे सण पण आलेत. सण आले म्हणजे आता काय करणार गिराक, आता घेणार, त्यांच्या घरचं बजेट बिघडेल. आणि आता सगळं गोड वस्तू बनणार. पुढे आपलं सगळं त्यौहार आहे, गणपती आली, दिवाळी आली, आता सगळं गोड वस्तू होणार आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं भाव वाढेल, मिठाईचे पण भाव वाढेल आणि याचे साखरेचे भाव वाढल्यामुळे सगळं वाढणार. जास्तीची गर्दी साखरेचीच आहे त्याच्यामध्ये. निश्चित आपण जर बघितलं असेल तर साखरेचा भाव वाढला असल्यामुळे या ठिकाणी बघितलं तर 5 किलो, 2 किलो, 1 किलो, अर्धा किलो, पाव किलो असे जे पॅकेट जे आहेत हे दुकानदारांनी या ठिकाणी बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवलेले आहेत. परंतु ग्राहकांच्या खिशाला कुठेतरी या महागाईमुळे झळ लागत असल्यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये एक संतापाची लाट पसरलेली आहे. आणि भाव जो आहे हा साखरेचा असेल, तेलाचा असेल, यावरती सरकारने मूलभूत वस्तूंवरती कर आकारू नये अशी मागणी देखील केली जात आहे. त्यामुळे आता सरकार या बाबीकडे किती गांभीर्यानं लक्ष देतं आणि साखरेचा भाव कमी होण्यासाठी काय प्रयत्न करतं का, या घरगुती महिलांना आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची देखील शक्यता या सर्व वस्तुस्थितीहून निर्माण झालेली आहे. संदीप गायकवाड, EPS मराठी, विरार.